परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये जे अभूतपूर्व ऐतिहासिक धर्मांतर केलं त्या दीक्षाभूमीवर, त्या दीक्षाभूमीवरच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दीक्षाभूमीवर दरवर्षी देशभरातून जगभरातून लाखो लोक येत असतात, लाखो भाविक येत असतात आणि अशा या दीक्षाभूमीवर आधीच जागा कमी आहे आणि त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग अशा प्रकारचं खोदकाम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर जो स्तूप आहे, जो बोधी वृक्ष आहे, त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं पाहिलं तर दीक्षाभूमीवर खोदकाम करून पार्किंग बनवण्याचं काही औचित्यच नव्हतं. महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी आणि विविध कामासाठी तो निधी दिला आहे. त्या ठिकाणी जर काही करायचं असतं तर सौंदर्यीकरणाची काय संकल्पना आहे याची माहिती एक्झिबिट करायला पाहिजे होती, लोकांना सांगायला पाहिजे होती की अशा प्रकारचं आमचं काम सुरू आहे. अशा प्रकारचं काही न करता एकाएकी खोदकाम सुरू केलं, JCB लावले, खोदकाम सुरू केलं आणि त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचं जे काम सुरू आहे त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. आधीच लोकांना बसण्यासाठी तिथे जागा नसते. अशा वेळेस दीक्षाभूमीवर जर अशा पद्धतीनं कोणतं कामकाज केलं जात असेल तर ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अंतर्गत दीक्षाभूमी आहे. त्या दीक्षाभूमीच्या संचालकांनी या संदर्भात गंभीरपणे विचार केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी, सौंदर्यीकरणासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या तरतुदीतून नागपूर सुधार पडण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासाची कामं सुरू आहेत. पण एक गोष्ट महत्वाची आहे की विकासाची कामं सुरू करण्यापूर्वी विकासाचा जो संपूर्ण प्लॅन जो होता तो लोकांच्या माहितीकरता एक्झिबिट करायला पाहिजे होता, दाखवायला पाहिजे होता. असं काही न करता एकाएकी त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगच्या निमित्तानं जे खोदकाम सुरू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील बौद्ध जनतेमध्ये एक अत्यंत तीव्र अशा प्रकारची संतापाची लाट निर्माण झालेली आहे. आज त्या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे. आमची दीक्षाभूमी स्मारक समितीला आणि महाराष्ट्राच्या सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि दीक्षाभूमीला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोहोचता पार्किंगची गरजच काय, ती दीक्षाभूमी कोणत्याही प्रकारची पार्किंगचं काही औचित्यच नाही आहे. पण पार्किंगसाठी दीक्षाभूमी खोदायची आणि अंडरग्राऊंड पार्किंग करायचं ही कल्पना कुणाच्या डोक्यातून आली हा देखील मोठा विचार आहे. त्याच्यामुळे जे काही काम जे सुरू आहे ते त्यांनी बंद करावं. महाराष्ट्र शासनाने याची सखोल चौकशी करावी आणि बौद्धांच्या, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण बौद्धांच्या भावना ज्या दुखावल्या आहेत, जो संताप निर्माण झाला आहे त्याच्यावर योग्य प्रकारचा तोडगा महाराष्ट्र सरकारने काढावा. आणि दीक्षाभूमीची स्मारक समिती आहे त्यांनी देखील या संदर्भामध्ये जनतेच्या भावना लक्षात घेऊन याप्रमाणे गंभीर अशा प्रकारचा विचार करावा अशी आमची मागणी आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि तोडफोड सुरू आहे. हे होता कामा नये. कारण दीक्षाभूमीचं पावित्र्य हे कायम राहिलं पाहिजे. हे दीक्षाभूमीचं पावित्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी दीक्षाभूमीच्या स्मारक समितीवर आहे आणि तो सरकार 200 कोटी रुपयाचा निधी देऊन जे सौंदर्यीकरण विकासाचं काम करत आहे त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे बौद्धांच्या भावना न दुखावता त्या स्थान दीक्षाभूमीचं पावित्र्य कोणत्याही धक्का लागला नाही अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी जे काही विकासाची कामं करायची आहेत त्याची माहिती एक्झिबिट करावी, लोकांना सांगावं आणि त्यानुसार त्यांनी काम करावं. आताचे काम सुरू आहे ते थांबवलं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल परवा महाराष्ट्राच्या सरकारने बजेट सादर केलं. बजेट समाधानकारक आहे, सर्वांना दिलासा देणारं बजेट आहे. महाराष्ट्र सरकारचं विशेषतः तरुणांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी
जी तरतूद त्यांनी केलेली आहे. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या बजेटमध्ये केवळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथे पेट्रोल डिझेलचे भाव कमी आणि महाराष्ट्राचं काय? सरकार काही फक्त ठाण्याचं, मुंबईचं, नवी मुंबईचं नाही आहे ना, सरकार महाराष्ट्राचं आहे. किंवा पेट्रोल डिझेलचे भाव या ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई जे आम्ही कमी केले ते महाराष्ट्राला लागू करण्यात यावं, अशा प्रकारची आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. धन्यवाद. जय भीम. ठीक आहे. आसिफ